सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओम श्री मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मन कामना मूर्ती जय देव रत्न खचित परा तुझ गवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणधुनतेनी पोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती श्री मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मम कामना पूर्ती जय देव लंबोदर वेदांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव गालीन लोडांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूर्ण भावे वालिन म्हणे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रढं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुधा स्वरा वा प्रकृतिजा वा करोषि यज्ञं सकलं परं नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय नरसिंह भगवान की जय परम पूज्य सिद्ध योगी गोविंद गिरी महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ताली वाजवा सर्वजण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव नमः श्री पांडुरंगाय नमः श्री कुलदेवताय नमः मातृपितृदेवतायो भ्यो नमः ओम नमो जी हेरंबमूर्ती वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कला संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदय धवला श्वेतपादा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चल निरांजन निर्विकार परिभक्त रज बंधन धार प्रेमे संभोणी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी
तरी वक्रतुंड भाषा कुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथधरा येवोनी स्वामी वदनौ सुंदरा मम रसना रस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारण सुरस छंद ताल नवरस सरस ग्रंथा माझी आदरिका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता वाघ सिद्धी चालविये सहजा तिच्या चरणो जा दंडवत दुसरी वंदू सारजा चतुराननाची या आत्मजा वाघ सिद्धी चालविये सहजा तिच्या चरणो जा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जयांचे निपुण्य पावण प्रसन्न होवो श्रोते जनतया नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन दयान मन दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळ नामा म्हणे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरद पुंडरीकाय धातृण मणेंद्रम समागस्त तिष्ठन्तमानान कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी गंगा विशुद्धमणित पाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं शुचिः शीलस् समदक्ष संप्रतापी जितेंद्रियं तं गोविंद गिरी वंदे सचितानंद विग्रहम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय सिद्ध योगी गोविंद गिरी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 प्रस्तुत प्रसंगी या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला ग्रंथ नवनाथ भक्तिसार ग्रंथ सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे या पवित्र स्थळी या वाळुंज परिवाराच्या वतीनं सहकार्यानं या ठिकाणी या वाळुंज कुटुंबाच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी सुशीलाबाई पुंडलिक मामा वाळुंज यांच्या
प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तसेच आमचे गुरुस्थानी असलेले पुंडलिक मामा वाळून की ज्यांनी आम्हाला परमार्थ शिकवला, आम्हाला या अडबंगीनाथ दिंडी सोहळ्यामध्ये घेऊन आम्हाला तो मार्ग त्यांनी दाखवला आणि परमार्थ करीत असताना फार मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी केलं. असे गुरुस्थानी असलेले मामा यांच्या स्मरणार्थ ज्यांनी 12 वर्ष अडबंगीनाथ दिंडी सोहळ्याचा विना चालवला, एक वैराग्यशील असं व्यक्तिमत्व या वाळुंज परिवारामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्याच संस्काराचा वारसा घेऊन या ठिकाणी आज या कुटुंबाने आमच्या सुशीला माई असतील, पुंडलिक मामा वाळुंज असतील, तसेच आमचे प्रिय मित्र, आता तसं विषय काढल्यानंतर आमचा कंठ दाटून येतो. आमच्या सर्वच मित्रमंडळीमध्ये ज्यांनी एक खूप मोठं असं स्थान निर्माण केलं होतं आमच्या मनामध्ये, असे आमचे परम मित्र हरिभक्तपरायण वाल्मिकराव वाळून. आता वास्तविक त्यांचं आठवण आल्यानंतर आम्हाला आमचे कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही, कारण एक थोड्याशा अल्पावधीमध्ये मामांच्या नंतर त्यांनी या अडबंगीनाथ दिंडी सोहळ्याच्या विण्याचा वारसा त्यांनी घेतला आणि मामाने तो वारसा त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी तो चालवला. परंतु भगवत इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही आणि एक थोड्याशा अल्पावधीमध्ये त्यांनी संपूर्ण आमच्या भक्त परिवारामध्ये इतकं नाव केलं की आजही हा कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्या अडबंगीनाथ दिंडी सोहळा असो, गंगागिरी महाराज भक्त मंडळ असो, यांना आमंत्रण दिल्यानंतर ते विचारतात वाल्मिकराव वाळुंज यांच्या वस्तीवर आहे का. म्हणजे जे मरावे पुरी कीर्तिरूपी उरावे, आजही त्यांचं नाव आमच्या सर्व भक्त मंडळामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं की ज्यांनी थोड्या अल्पावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेवा या परमार्थाची केली आणि त्यांच्याही स्मरणार्थ आज या वाळुंज कुटुंबाने, संपूर्ण वाळुंज कुटुंब यामध्ये आहे. त्यामध्ये आमचे बबनराव असतील, किरण भैया असेल, तसेच त्यांच्या सर्व भगिनी आणि सर्वच बंधू, संपूर्ण वाळुंज परिवार या कार्यक्रमामध्ये सहकार्य करीत आहे आणि सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि हा कार्यक्रम करण्याचं नियोजन म्हणजे त्या 27 तारखेला मातोश्रीचं श्राद्ध आहे आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी एक नवनाथ कथेचं आयोजन करावं अशी इच्छा आमचे मित्र बबनराव यांनी व्यक्त केल्यानंतर आणि हा एक परिवार परमार्थाशी जोडलेला असल्यामुळं आम्ही नाही म्हणू शकत नाही आणि आपण सर्वजण त्यांनी जी इच्छा प्रगट केली ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सर्वांना ज्ञात आहे, मी काही कुठे कलाकार नाही किंवा फार मोठा कथाकार नाही, परंतु आपण सर्वजण याच्यामध्ये मला आपल्या सर्वांचं आभार मानायचे की आपण सर्वजणांनी एक मान्यता देऊन या ठिकाणी मला या व्यासपीठावर बसण्याची संधी दिली. आणि हे व्यासपीठ एक सामान्य नाही, नवनाथ ग्रंथ हा सामान्य नाही आणि त्या ग्रंथावर बोलणं एवढं सोपंही नाही. तरी परंतु या ग्रंथावर जसं बोलता येईल तसं आमचे सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, तसेच सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा यांचे
अनंत आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानं जसं बोलता येईल ते जसे बोलवतील तसं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपण कथा कुणाची आहे हे फक्त कथा नाथांची आहे. या ठिकाणी फक्त मी निमित्त मात्र या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ही कथा माझ्या मुखातून नाथच बोलून घेतील, गोविंदगिरी बाबा बोलून घेतील आणि सर्व आपण सर्वांचे आशीर्वाद सुद्धा यामध्ये फार महत्वाचे आहे. या कथेला आज प्रारंभ करण्यासाठी जे महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक आहेत की ज्यांची महाराष्ट्रभर कीर्ती आहे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील कीर्ती आहे, असे अरुण भैया पगारे. या ठिकाणी भैयांना फार बाहेरच्या कथा होता, अनेक कथा त्यांच्याकडे आलेल्या होत्या, परंतु आमचे कृष्णा महाराज लकारे असतील, अरुण भैया पगारे असतील, हे फार मोठे कलाकार आहेत, यांची महाराष्ट्रभर कीर्ती आहे. यांनी टीव्हीवर यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि असे मोठे कलाकार एका अल्पमती कथाकाराला मिळणं हे कथाकाराचं भाग्य आहे आणि हे माझं परम भाग्य मी समजतो की एवढ्या मोठ्या कलाकारांनी या कथेसाठी मला वेळ दिला. परंतु यामध्ये असं आहे की पहिलवान किती जरी मोठा असला तो हिंद केसरी असू द्या, त्याची कीर्ती फार हिंदुस्थानात जरी असली, परंतु प्रेम प्रीतीचे बांधले पदरी घाली पिळा बाप दुर्बळ पुढे बाळा. बाप कितीही मोठा पैलवान असला परंतु जर लहान मुलानं त्याच्या मुलानं जर त्याचं जर धोतर धरलं तर त्याला खाली बसावं लागतं. तसं आमचं हे प्रेम या ठिकाणी ही महाराष्ट्राचे नाही फार भारतातल्या अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम करून कीर्ती केलेले हे कलाकार आहेत, परंतु गोविंदगिरी बाबांच्या परिवाराच्या घरी हा कार्यक्रम आहे. या परिवारावर गोविंदगिरी बाबांचं फार प्रेम होतं. मामा हे गोविंदगिरी बाबाचे परम भक्त होते. गोविंदगिरी बाबाचं या वस्तीवर, या स्थळावर अनेक वेळा आगमन झालेलं आहे. या ठिकाणी गोविंदगिरी बाबांच्या पदस्पर्शाने ही जागा पुनीत झालेली आहे. तसेच अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने ही जागा पुनीत झालेली आहे आणि हा गोविंदगिरी बाबांच्या परिवाराचा कार्यक्रम आहे. आणि त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी बाकीचे सर्व कार्यक्रम सोडून सांगितलं कुठलेही कार्यक्रम असले तरी मी घेणार नाही, आपला कार्यक्रम आपण करू. गोविंदगिरी बाबांच्या परिवाराचा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण ही कथा जसे गोविंदगिरी बाबा बोलून घेतील, जसे नाथ बोलून घेतील तसा करण्याचा प्रयत्न करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा सर्वांनी टाळी वाजून भजन करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी ज्या ग्रंथावर आपल्याला बोलायचंय तर हे नवनाथ चरित्र
1212 हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे 1200-1300 शतकातली हे चरित्र आहे. त्याच काळामध्ये नाथ संप्रदायांचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. नाथ संप्रदाय, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ सर्व नाथांनी त्या काळामध्ये कार्य केलेलं आहे. म्हणून ते 1200 ते 1300 या शतकामध्ये, म्हणजे आजपासून 1300 वर्षापूर्वी झालेलं हे चरित्र. आणि हे चरित्र जवळजवळ 400 ते 500 वर्षानंतर त्या चरित्राचं या ग्रंथरूपामध्ये जे काही चरित्र होतं ते संकलित करून हा ग्रंथ शके 1741 साली या ठिकाणी जे नरहरी महाराज भक्त होते, आणि नरहरी महाराज भक्तांच्या कुळामध्ये धुंडी महाराज होते, आणि त्या धुंडी महाराजांचे सूत म्हणजे मुलगा मालू, या नरहरी वंशातील मालू यांनी या संपूर्ण चरित्र संग्रहित करून या ठिकाणी 1741 साली या ग्रंथाचं पूर्ण केलेलं आहे. आणि तसं हे चरित्र अगोदर 500 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी झालेलं होतं, परंतु ते ग्रंथामध्ये संग्रहित केलेलं नव्हतं. म्हणून धुंडीसीत मालू यांनी हे चरित्र या ग्रंथामध्ये संग्रहित केलं, आणि हा ग्रंथ हे चरित्र समाजापुढे ठेवलं. आणि ह्या पवित्र अशा ग्रंथाची जर पारायण केलं तर त्याची जी फलश्रुती आहे ती त्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सांगितलेली आहे. हा ग्रंथ म्हणजे या कलियुगामध्ये ऐहिक सुखाची तर प्राप्ती करून देतोच, परंतु परलौकिक सुखाची सुद्धा प्राप्ती करून देणारा असा हा ग्रंथ आहे. संसारी जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या असतात, आणि त्या समस्या निवारण करण्याचं या ग्रंथामध्ये सामर्थ्य आहे. या ऐहिक जे काही आहे याच्यामध्ये जे काही दुःख आपल्याला भोगावं लागतं, त्या भोगण्यासाठी आणि त्या दुःखावर उपाय म्हणून हा नवनाथ ग्रंथाचे जे चरित्र दिलेलं आहे, तसेच हे वाचल्यानंतर या ग्रंथाचे पारायण केल्यानंतर माणसाच्या जीवनाची मुक्ती देखील सुद्धा हे ग्रंथ मिळवून देऊ शकतो. असा फार महत्वाचा आणि एका जीवासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे, चरित्र आहे. आणि या चरित्राचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना स्मरण करायचं. आपण हा ग्रंथ कथा करीत असताना हा धावत्या स्वरूपात सांगणार आहोत. एवढा ग्रंथ सांगणं इतकं सोपं नाही, एवढा वेळही आपल्याकडे नाही. म्हणून या ग्रंथाचं चरित्र सांगत असताना आपण धावत्या स्वरूपात सांगणार आहोत. जे काही नाथ जन्मांचे जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग आणि नाथांनी केलेलं कार्य आपण या ग्रंथामधून सांगणार आहोत. म्हणून सर्वांना अशी विनंती आहे की आपण श्रोत्यांनी सुद्धा जर लक्षपूर्वक हा ग्रंथ ऐकला तर याची फलश्रुती आपल्याला सुद्धा मिळू शकते. म्हणून ज्या ज्या वेळी भजन होईल त्या त्यावेळी भजनाचा आनंद घ्या. या जीवनामध्ये आनंद हा फार दुर्मिळ झालेला आहे. सुख वेगळं आहे, आनंद वेगळा आहे. सुख या मिळू शकतं, मिळवता येतं, परंतु आनंद हा आत्म्यातून निर्माण व्हावा लागतो. आनंद म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून हा आनंद या ठिकाणी आपण आल्यानंतर आपण हा आनंद घ्यायचा आहे. ही नाथ कथा ही आपल्या आनंदासाठी आहे. म्हणून हिचा पूर्ण आनंद आपण घ्या. ज्या ज्या वेळी भजन होईल त्या त्यावेळी भजनाचा आनंद घ्या. आपल्यासाठी फार मोठे कलाकार या ठिकाणी आपल्याला भजन जे काही भजनाचा आनंद आहे ते देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आणि ते भजन त्यांनी अनेक कथांमधून त्यांनी संग्रहित केलेलं आहे. म्हणून अशा भजनाचा देखील आपण आनंद घ्या. आणि या ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर अगोदर पाठीमागं गेलो
अनेक 10 अवतार झाले. त्याच्या अगोदरचा हा विषय, ज्यावेळी या सृष्टीमध्ये कोठेच काही नव्हतं, त्यावेळी हे जे शिव तत्व आहे, जे एक निर्गुण निराकार तत्व आहे, ते तत्व त्या ठिकाणी होतं. हे पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, हे चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते ठाई, अवघे शून्याचे होते पायी. काणोबा तेरे हे तेरे, काणोबा तेरे तेरे, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, या ठिकाणी कुठंही काहीही नव्हतं. त्यावेळी एक निराकार निर्गुण परब्रह्म त्या ठिकाणी फक्त होतं. आणि या परब्रह्माना ज्यावेळी एकटं परब्रह्म किती दिवस राहू शकेल? आपण सुद्धा एकटं राहू शकत नाही. प्रत्येकाला कुणाच्या तरी संगतीची, कुणाच्या तरी भेटीची आवश्यकता असते. एकटा मनुष्य किती वेळ एका खोलीमध्ये जर ठेवला तर किती वेळ राहू शकेल? म्हणून त्या निर्गुण निराकार परब्रह्माला एकटं कंठवेना. म्हणून त्या परब्रह्माने एकले न कंठवेची म्हणून या येणे, एकले कंठेची म्हणून या येणे, निर्माण केली 14ही भुवने, निर्माण केली 14ही भुवने, गगन चंद्र सूर्य तारांगणे, गगन चंद्र तारांगणे, पंचमहाभूते भौतिके भिन्न भिन्न, महाभूते भौतिके भिन्न भिन्न, ऐसा चतुरा तू सूत्रधारी, ऐसा लागवी हा छत्रधारी, ऐसा लागवी हा सूत्रधारी. ऐसा लागवी एकले कंठवेची म्हणून या याने निर्माण केली 14ही भुवने. त्या भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून त्यानं या 14 भुवनाची निर्मिती केली. जसं आता आपली एक पृथ्वी, एक चंद्र आहे, सूर्य आहे, तारांगणे आहेत, अशा प्रकारची 14 भुवन त्या भगवंतानं निर्माण केली. आपण फक्त एकाच भुवनामध्ये आहे. त्यातल्या त्यात भारत देशात आहे. आता तसं आपण खरोखर भाग्यवान आहोत की या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. आणि जन्म मिळाला हे तर पहिलं भाग्य आहे. मनुष्य जन्म मिळाला हे तर पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य भारत देशामध्ये मिळाला. भरत खंडे नरते हे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतात जन्म झाला हे परम भाग्य आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये झाला. कारण ज्या संत भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला, त्याच्यानंतर भाग्य असं आहे की त्या संतांनंतर मिळाला. संताच्या आधी जर जन्म मिळाला असता तर हे साहित्य आपल्याला पाहायला मिळालं नसतं किंवा आपण परमार्थ करू शकलो नसतो. म्हणून या संतांनंतर आपल्याला जन्म मिळाला हे आपलं परम भाग्य आहे. आणि त्यात परम भाग्य म्हणजे या गोदावरीच्या पवित्र किनारी आपल्याला जन्म मिळालेला आहे. गोदा तटे निर्मळे देव देवांची रावळे, संत महंतांच्या मेळे दिवस जाय सुखाचा. अशी ही पवित्र गोदावरी माता. आणि या गोदावरी मातेच्या कुशीमध्ये आपल्याला जन्म मिळाला की ज्या ठिकाणी
देवदेवांची देवळे आहेत. आपण बघा, त्र्यंबकेश्वर पासून तर राजमहेंद्री पर्यंत जी गोदावरी गेलेली आहे, या गोदावरीच्या तीरावर अनेक अशी महादेवांची, शिवांची जुनाट मंदिरं आहेत. अनेक देवांची रावळे आहेत. तसेच या ठिकाणी संत, आपण विचार करा, गोदावरीच्या तीरावर किती संतांचे आश्रम आहेत. ते परम भाग्य आहे की आपण त्या भागामध्ये जन्माला आलेलो आहे. नाशिक पासून बघा, गोदावरीच्या तीराला जनार्दन स्वामींचा आश्रम आहे, समाधी आहे. पुढे आल्यानंतर रामदासी महाराजांची समाधी कोकणठाणला आहे. त्याच्यानंतर गोविंदगिरी बाबा आपल्या वारीला आहे. पुढे गेल्यानंतर चांगदेव महाराज, ज्यांनी 1400 वर्ष तप केलं, असे चांगदेव महाराज त्या गोदावरीच्या तीरावर त्यांची वास्तव्य झालेलं आहे. आणि सर्वात भाग्य आपलं की जे गोदाधाम, सरला बेट, आपण सर्व भाग्यवान आहोत की त्या परिसरामध्ये आपल्याला जन्म मिळाला, की योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेचे पायीक होण्याचा आपल्याला भाग्य मिळालेलं आहे. फार मोठं भाग्य आहे महाराज. ही मोठी परंपरा आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजापासून आजपर्यंत प्रातस्मरणीय रामगिरीजी महाराज, या सर्व संतांनी या समाजासाठी आयुष्य वेचलेलं आहे. आणि आपल्या सर्वांसाठी हे भजन कीर्तन याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घातलेलं आहे. अशा ह्या बेटाच्या परिसरामध्ये आपल्याला जन्म मिळाला. आणि त्यात भाग्य आज जे भाग्यवान आहेत ते या कथेसाठी उपस्थित झालेले. अशा कथा आपल्या भागामध्ये होतात. त्या कथेंचा आपण आनंद घेत असतो, म्हणून आपण भाग्यवान आहोत. अशा या सृष्टीची निर्मिती भगवंतानं केली. आणि भगवंतानं सृष्टीची निर्मिती केल्यानंतर आता या भगवंताला, आता कोणीही निर्मिती करीत असतं, परंतु ते निर्मिती करीत असताना त्याच्यामुळे काहीतरी हेतू असतो. आपण सुद्धा काहीतरी करतो म्हणजे आपला सुद्धा काहीतरी हेतू असतो. परमार्थ जरी करीत असतो, परंतु आपला उद्धार व्हावा हा तरी आपला हेतू असतो. म्हणून ज्या ठिकाणी भगवंतानं ही 14 भुवने निर्माण केली, परंतु या ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. म्हणून आता याची नेमणूक करायची म्हणून भगवंतानं ब्रह्मदेवाची निर्मिती केली, भगवान विष्णूची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती करावी. भगवान विष्णूने याचं पालन पोषण करावं असं त्यांच्याकडे कार्य देण्यात आलं. आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीच्या निर्मितीला प्रारंभ केला. सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि भगवान विष्णू तिचा पालन पोषण करीत होते. आता या दोघांमध्ये असं झालं की मी श्रेष्ठ कोण. ज्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं मी या सृष्टीचा निर्माता आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. भगवान विष्णूने सांगितलं तुम्ही जरी या सृष्टीचे निर्माण करते असले तरी पण या सृष्टीची संपूर्ण पालन पोषणाची जबाबदारी मी घेतो. या संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण मी करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे. आणि या दोघांचा हा वाद होत असताना त्या ठिकाणी जे परब्रह्म तत्व आहे, शिव तत्व आहे, ते शिव तत्व स्तंभ रूपानं त्या दोघांच्या मध्ये उभं राहिलेलं आहे. आणि ते शिवतत्व, त्या शिवतत्वाचा अंदाज दोघांनाही येत नव्हता. आणि त्या शिवतत्वानं सांगितलं की तुम्हामध्ये जे दोघांमध्ये जे श्रेष्ठत्वाचा वाद आहे तो या ठिकाणी एकानं माझ्या पायाचा शोध लावा आणि एकानं माझ्या डोक्याचा शोध लावा. म्हणजे मुखाचा शोध लावा, एकाने पायाचा शोध लावा. ते शिवतत्व त्या ठिकाणी प्रगट झालं. आणि मग ब्रह्मदेवानं त्यांच्या हंसाला बोलावलं आणि हंसावर बसून ब्रह्मदेव वरच्या बाजूला त्या स्तंभाचं मुख पाहण्यासाठी आणि मुखाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मदेव वरच्या बाजूला गेले. विष्णू भगवंताने गरुडाला बोलवलं आणि गरुडावर बसून विष्णू भगवंत पायाचा शोध घेण्यासाठी निघालेले. आणि हे शोध घेत असताना दोघं अनेक काळ निघून गेला.
अनेक वर्ष गेले, परंतु दोघांनाही त्या तत्वाचा शोध लागत नव्हता, अंत लागत नव्हता. असं हे शिवतत्व जे अनादि निर्गुण आहे. आणि विष्णू भगवंतानी बघितलं आपल्याच्याने आता शोध लागत नाही. विष्णू भगवंतानी सांगितलं, माघार घेतली आणि विष्णू भगवंत परत त्या शिवतत्वाजवळ येऊन थांबले. सांगितलं माझ्याच्याने काही शोध लागत नाही, अंत लागत नाही, कारण हे शिवतत्व अनादि आहे, अनंत आहे. परंतु ब्रह्मदेव जे मुखाचा शोध घेण्यासाठी गेले होते, त्या ब्रह्मदेवानं विचार केला, आता आपण जरी आता कितीही आपण गेलो, कितीही वर्ष आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शोध लागणार नाही. परंतु आपण खोटं नाटक करायचं, शोध लागला म्हणून सांगायचं. परंतु मग याला साक्षीदार पाहिजे. कुठली गोष्ट पाहिली याला म्हणायला कोणतरी साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी वरून एक केतकीचं फुल येत होतं. त्या केतकीच्या फुलाला घेतला आणि त्या ठिकाणी गाय भेटली, त्या गायीला घेतलं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्या तत्वाजवळ, शिवतत्वाजवळ हजर झाले आणि सांगितलं, मी तुमच्या मुखाचा शोध लावला. त्यावेळी त्या शिवतत्वाला माहिती होतं हा शोध लागणं अशक्य आहे, ब्रह्मदेव आपल्या बरोबर खोटं बोलतोय. म्हणून त्या ठिकाणी विष्णू भगवंताने सांगितलं, माझ्याच्याने शोध लागत नाही, हे अनादि तत्व आहे, या तत्वाचा शोध माझ्याच्याने लागणार नाही. म्हणून शिव खरे बोलले, विष्णू खरे बोलले. म्हणून विष्णूला सर्व जगामध्ये पूज्य आणि त्या विष्णूची पूजा सर्वत्र होईल असा आशीर्वाद दिला. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, तुमची पूजा कुणीही करणार नाही, ब्रह्मदेवाचं कुठेही मंदिर नाही. आणि गायीला सुद्धा शाप दिला की तिच्या मुखानं खोटं बोलली, त्या मुखानं तू अभक्ष, संपूर्ण शरीरानं तू पवित्र असतील, परंतु मुखानं अभक्ष भक्षण करशील. केतकीच्या फुलाला सांगितलं, तुला कुणीही पूजेसाठी वापरणार नाही. आणि अशा प्रकारे त्या ब्रह्मदेवाला शाप दिला आणि शिवतत्व त्या ठिकाणी निघून गेलं. आणि असं हे शिवतत्व, ज्या शिवतत्वापासून ही निर्मिती आपली या ब्रह्मांडाची झालेली, या सृष्टीची झालेली आहे. त्यानंतर भगवंतानं, ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करीत असताना त्या भगवंताचं कुणीतरी भजन करावं, ज्यानं निर्माण केलेलं आहे त्याची आठवण करावी, म्हणून मानवाची निर्मिती केली. सर्व प्राणी निर्माण केले, परंतु त्या सर्व प्राण्यांच्या ठिकाणी भगवंताला जाणण्याचं ज्ञान नाही. आहार, भय, मैथुन्य हे सर्व गुण त्या ठिकाणी भगवंतानं बाकीच्या सर्व पशु प्राण्यांना दिलेले आहेत, परंतु बुद्धी आणि ज्ञान हे फक्त मानवाला दिलेलं आहे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहण्याणा ही गोठे आणि कहण्याण नाही गोठे आणि कहण्याण नाही गोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहण्याण नाही गोठे आणि कहण्याण नाही गोठे आणि कहण्याण नाही गोठे. याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. हा देह आपल्याला त्या भगवंताच्या भजनाकरता दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, परिया झाला फाटा बाधिकेचा. आपण या देहाचं, आपल्याला जो देह दिला त्याचं महत्व आपल्याला कळलेलं नाही, की हा देह आपल्याला भगवंतानं कशा करता दिला. त्याच्या भजनाकरता आपल्याला देह दिला, परंतु त्याचं आपण भजनच सोडून दिलेलं आहे, त्याची आठवणच आपल्याला राहिलेली नाही. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. हे खाया पिया सुख से सोया, पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, पिया सुख से सोया. नाग जमाना खोया कमल
मुख राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया। राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया। राम भजन को दिया कमल मुख हरी भजन को दिया, भजन को दिया, भजन को दिया। परंतु या ठिकाणी आपण जे करायचं ते करण्याऐवजी इतरच गोष्टी करतोय. किती अमोल किमतीचा हा देह आपल्याला दिलेला आहे. या देहाचं किंमत आपण करू शकत नाही. तसं आयुष्य सुद्धा आपल्याला मोजून दिलेलं आहे. परंतु दिलेल्या आयुष्यामध्ये आपण व्यर्थ वाया घालवतो. प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाक्षणाला त्या भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. परंतु त्याचं महत्व नसल्यामुळं आपण हे आयुष्य वाया घालवतो. एक शेतकरी होता. त्याच्या नदीच्या कडेला त्याचं शेत होतं आणि त्या शेताच्या नदीच्या कडेला पावसाळ्याचे दिवस होते. महापूर सुरू होता आणि ते सुरू असताना त्या गंगेच्या प्रवाहामुळे त्या आजूबाजूच्या ज्या किनारे होते त्या तुटत होत्या आणि त्याच्यामधून एका ठिकाणी त्याला अशा रंगीत दगडांची खोपा त्याला सापडला आणि ते दगड त्याने कुतूहलानं, ते दगड चांगले दगड आहे, सुंदर रंगीत चमकतात म्हणून त्याने ते घेतले आणि त्याचं काम चालू होतं पाखरं राखायचं. शेतात पाखरं राखायचं काम चालू होतं. माळ्यावरून दगड मारण्यासाठी चांगले दगड दिसले, त्याने ते गोळा करून घेतले आणि माळ्यावर गेला आणि गोपनीत दगड घालायचा आणि दगड मारायचा. आता नदी किनारा असल्यामुळं दगड पडला का नदीत वाहून जायचा. अशा बरेच दगड होते, त्याने ते फेकले. परंतु काही दगड नदीत पडण्याऐवजी शेतात पडले आणि दुपारी त्याचा पत्नी आणि मुलगा त्याची भाकरी घेऊन आला आणि येता येता त्या मुलानं तो दगड पाहिला. एक दगड पडलेला होता, त्याने फेकलेला दगड त्या रानातच पडलेला होता. तो रंगीत दगड होता म्हणून त्या मुलाला कौतुक वाटलं आणि त्या मुलाने तो दगड उचलून घेतला. भाकर पोहोच केली आणि जेवण वगैरे केलं. मंडळी घरी गेली. खूप अडचणीची परिस्थिती होती. घरामध्ये काही नव्हतं. परंतु एक दगड हा एक खूप सुंदर दगड, जो आपण याचं काहीतरी मोल आपल्याला दुकानामध्ये मिळेल म्हणून त्या शेतकऱ्याच्या पत्नीने तो दगड घेतला आणि त्या दुकानदाराकडे गेली, वाण्याच्या दुकानामध्ये, आणि सांगितलं, मला थोडेफार गरज आहे वस्तूची. हा एक दगड माझ्याकडे आहे, हा बघा बरं, तुम्हाला जर आवडत असेल, याची काही किंमत होत असेल तर तुम्ही सांगा. योगायोगानं त्या ठिकाणी एक रत्न पारखी बसलेला होता आणि त्याने तो दगड बघितला. तर ज्याची पारख पाहिजे असा तो रत्न पारख्याने तो दगड बघितल्यानंतर दुकानदाराला सांगितलं, असं करा, हा दगड मी आता घेतो, ह्या बाईला काय पाहिजे ते तुम्ही सामान देऊन टाका. आणि त्या बाईला सांगितलं की मी याची किंमत तुम्हाला नंतर सांगतो. आणि तो रत्न पारखी त्या ठिकाणाहून गेल्यानंतर त्याने त्याची पारख केली आणि त्या बाईला बोलावून घेतलं आणि त्या रत्नाची जी किंमत होती ती काही लाखात होती. अशा लाख किमतीचं रत्न असल्यामुळं तो इमानदार होता. वास्तविकीनं तो दगड म्हणूनच दिला होता. परंतु त्यानं सांगितलं, आज ना उद्या कोणाला माहीत झालं तर उगीच काही होण्यापेक्षा त्यानं सांगितलं, तुझ्या दगडाची किंमत लाख रुपये आहेत.
आणि तुला मी 1,00,000 या दगडाचे देतो. आणि तिला ते 1,00,000 त्या दगडाचे त्या रत्नपारख्याने दिले. आणि मग तिनं भरपूर घरामध्ये सामान बिमान आणलं. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी तो शेतकरी घरी आला. तर घरामध्ये संपूर्ण परिस्थिती बदललेली होती. जसं नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये जो प्रसंग आहे, भगवंतानं संपूर्ण मोहरा त्या ठिकाणी आणून दिल्या होत्या नामदेव महाराजांना, परंतु त्यांनी त्या ठेवल्या नाही. तसं हा धनलाभ झाला. घरामध्ये खूप वस्तू आणल्या. त्यानंतर तो शेतकरी घरी आला. त्याने विचारलं, आपल्याजवळ तर काही नव्हतं, या सगळ्या वस्तू आल्या कुठून? तर त्या मंडळीने सांगितलं, आम्ही त्या दिवशी रानात आलो होतो. त्या दिवशी ह्या आपल्या मुलाला एक दगड सापडला आणि तो दगड मी त्या वाण्याच्या दुकानामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक रत्नपारखी होता. त्याने या दगडाची किंमत 1,00,000 मला दिली. त्यावेळी त्या शेतकऱ्याने कपाळावर हात मारून घेतला की मी असे अनेक दगड त्या गंगेमध्ये गोपनीत घालून फेकून दिले. तसं आपण हे आतापर्यंत जेवढे आपले श्वास आहे हे विनाकारण वाया घालवलेले. जसं त्या एका रत्नाची किंमत ₹1,00,000 आहे, तशी आपल्या प्रत्येक श्वासाची किंमत देखील ₹1,00,000 सुद्धा होणार नाही. म्हणून जसं त्या शेतकऱ्याला नंतर पस्तावा आला, तसा आपल्याला नंतर पस्तावा येण्याच्या अगोदरच आपण सावध व्हा. जे झालं ते झालं. गेलेलं आयुष्य परत येणार नाही, परंतु जे राहिलेलं आहे अजून आपल्या हातात आहे. आपण याच्यामध्ये आपला उद्धार करू शकतो. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माग झालं ते पाहू नका, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. जे झालं गेलं. आणि असं आहे की प्रत्येक जण असं वाटतं की मी परमार्थ करू शकेल का? आपली पात्रता आहे का? नाही महाराज, प्रत्येकाची पात्रता आहे. फक्त त्याने विचार केला पाहिजे की मी आता जे झालं ते झालं. काय मागच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून झालं असेल ते सोडून द्या. तुकाराम महाराज सांगतात, पुढे जामीन आहे तुका. मी सांगतो, मी जामीन आहे तुम्हाला की जे झालं ते पाहू नका. तर आजपासून तरी तुम्ही परमार्थाला लागा. सर्वांना कळकळीची विनंती आहे, जे आपल्या जीवनामध्ये झालं ते सोडून द्या. इथून पुढं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं भगवंताचं स्मरण करा, भक्ती करा. हे ग्रंथ, कथा, कीर्तन याच्यातून हेच घ्यायचंय की जे झालं ते झालं आहे. आता काही लोक नावही ठेवतात आणि लोकांच्या नावं ठेवण्याला आपण घाबरू नका. लोक नावं ठेवणारे, चांगलं वागलं तरी नावं ठेवणारे, वाईट वागलं तरी नावं ठेवणारे. लोक कोणाला चांगलं म्हणतात? दुसऱ्याला चांगलं म्हणणं हा माणसाचा स्वभावच नाही. आणि हाच तर खरा दोष आहे माणसाचा, दुसऱ्याला चांगलं म्हणायचंच नाही. लोक नावं ठेवू द्या. आता काही म्हणतात आतापर्यंत काय केलं, आता अरे जे झालं ते झालं. जे गेलं ते परत येणार नाही ना. परंतु आता तरी संधी आहे. 1 तास उरला खटवंगरायाला, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये त्या खटवंगरायानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. आपल्याकडे अजून तर भरपूर आहे म्हणण्यापेक्षा तसं काहीच नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. हा विचार करा, आपल्याकडे भरपूर नाही की 1 क्षण आहे. परंतु इथून पुढे जे आहे ते आयुष्य या भगवत प्राप्तीसाठी, भगवत भजनासाठी वापरा.
परीक्षितीने 7 दिवसामध्ये जीवाचा उद्धार करून घेतला. त्याला फक्त मरण कळलं होतं. आपलं 7 दिवसामध्ये आपल्याला मरण येणार आहे. आपलं मरण तर आपल्याला कळलेलंच आहे ना. आपल्याला क्षणाला मरण आपलं माहिती आहे, तरी परंतु आपण सावध होत नाही. आपण सावध झालं पाहिजे. प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट पाहतोय, म्हणून आपण सावध झालं पाहिजे. भगवत भक्तीला लागलं पाहिजे. आणि हे भगवत भक्ती ज्या भगवंताचे अवतार झाले त्या भगवंताच्या अवताराची करायची. त्यानंतर पुढे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, मानव निर्माण केला. त्याच्यामध्ये देव दानव निर्माण झाले. दिती आणि दितीपासून राक्षस जन्माला आले, आदितीपासून देव जन्माला आले. आणि पुढे या दोघांचं मुळातच वाद होते. दानव आणि देवांचे पहिल्यापासून भांडणं व्हायचे. आणि त्याच्यातून जसे आजही ही वृत्ती त्यावेळी होती असं आहे, राक्षस त्यावेळी होते असंच नाही, आता सुद्धा राक्षस आहे. राक्षसी वृत्ती आहे. राक्षसी कोणी व्यक्ती नाही, राक्षसी वृत्ती आहे. मी आणि माझं हा एक आज असलेला या कलियुगातला फार मोठा राक्षस आहे. मी आणि माझं सोडा, सर्वच वाद मिटतील. परंतु आज प्रत्येक जणाला मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मी आणि माझं हा एक मोठा राक्षस या ठिकाणी या कलियुगामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे भांडणं आज जे आपण बघतोय या विश्वामध्ये जे काही अराजक असं भयंकर असं युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे. कशा करता आहे? फक्त अस्तित्वाची लढाई आहे. या संपूर्ण विश्वावर माझी सत्ता असावी याच्यासाठीच युद्ध आहे. मग आज ही राक्षसीच प्रवृत्ती आहे ना. म्हणून त्या वेळेला दिती आदितीपासून राक्षस निर्माण झाले. आणि अशा राक्षसांनी तपश्चर्या करून भगवंताला प्राप्ती करून घ्यायची, वर प्राप्त करून घ्यायची आणि पुढं त्याचा गैरवापर करायचा. आता प्रत्येक गोष्ट भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंताला वरदानं द्यावीच लागतात. आता काही चांगली वरदानं घेतात, त्या वरदानाचा चांगला उपयोग करतात, परंतु त्याचा काही गैरउपयोग सुद्धा करतात. आज आता हे संशोधन झालेलं आहे. याच्यामध्ये अणूचा शोध लागला. या मानवानं फार मोठी प्रगती केलेली आहे बुद्धीच्या जोरावर. त्याच्यामध्ये चांगली सुद्धा प्रगती झालेली आहे. संपूर्ण आज आपण बघतो की मानवानं एवढी प्रगती केलेली आहे की मानव यंत्राच्या साह्यानं काही पण करू शकतो. संशोधन केलं अणुपासून, अणुऊर्जेपासून, परंतु तीच अणुऊर्जा घातक सुद्धा होऊ शकते. म्हणून दोन्ही गोष्टी आहेत की जे भगवंतानं दिलं त्याच्यातून चांगलंही होऊ शकतं, वाईटही होऊ शकतं. वृत्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी देवदानवांचं युद्ध व्हायचं, प्रलय. आणि ब्रह्मदेव कंटाळले आणि ब्रह्मदेवानं सांगितलं शिवांना की आता तुम्ही आता या ठिकाणी प्रलय करा. आणि ते प्रलय होण्यापूर्वी अराजक माजलं. संपूर्ण सृष्टीमध्ये अराजक निर्माण झाल्यानंतर एक ना एक दिवस त्या भगवंताला या सृष्टीचा प्रलय करावाच लागतो. आणि असा प्रलय होण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी पहिल्या अवतारामध्ये सत्यव्रत राजा होता. आणि त्या सत्यव्रत राजा गंगेला स्नानाला गेला. त्या ठिकाणी त्याच्या ओंजळीमध्ये सूर्याला अर्घ्य देत असताना एक लहानसा मासा त्या ठिकाणी त्यांच्या ओंजळीमध्ये आला. आणि तो मासा बोलू लागला, राजा मला अभय दे, या पाण्यामध्ये मोठे मासे मला खातील, मला अभय द्या. आणि त्या ठिकाणी राजाने सांगितलं काय हरकत नाही. राजाने सांगितलं माझा मोठा महाल आहे आणि माझ्या आश्रयात आल्यानंतर तुला कुणीही काही करू शकत नाही. म्हणून त्या माशाला कमंडलूमध्ये घेतला, घरी आणलं. घरी आणेपर्यंत तो मासा त्या कमंडलूमध्ये सुद्धा मावत नव्हता. त्याला घरी आणल्यानंतर एक स्वर्णाचं पात्र केलं, त्या पात्रामध्ये त्या माशाला ठेवलं. परंतु माशाला पात्रात ठेवला आणि राजा पुढे निघाला. तेवढ्यात पुन्हा त्या माशाने राजन
मला वाचव. मला या जागेमध्ये राहणं अशक्य झालंय. राजानं मागं वळून पाहिलं तर त्या माशाने ते संपूर्ण पात्र व्यापलं होतं. सेवकांना बोलवलं, त्याच्यापेक्षा मोठ्या पात्रामध्ये त्या माशाला ठेवलं. राजा पुढे जातोय, तोच पुन्हा त्या माशाने हाक मारली, राजा मला या जागेमध्ये सुद्धा राहणं अशक्य झालं. आणि एका क्षणाला तो मासा वाढत चालला. मोठ्या पात्रामध्ये मासा ठेवला, परंतु राजांना लक्षात आलं की हा मासा म्हणजे कोणीतरी सामान्य मासा नाही, कुणीतरी देव या ठिकाणी अवतरित झालेला आत्मा, भगवंताचं स्वरूप याच्यामध्ये आहे. म्हणून विचारलं, मच्छराज आपण कोण आहात? त्यावेळी सांगितलं, राजा मला या ठिकाणी ही जागा अपुरी होते, तू मला सांभाळू शकणार नाही, मला त्या गंगेमध्ये नेऊन सोड. परंतु त्या राजाने सांगितलं, मी तुला गंगेत सोडतो. परंतु गंगेत सोडला आणि त्या ठिकाणी आपण कोण आहात हे मला फक्त सांगा. त्या ठिकाणी भगवंता विष्णूने त्या ठिकाणी अवतार घेतला. त्या मच्छाच्या मुखामधून भगवान विष्णूने चतुर्भुज रूप त्या ठिकाणी त्या सत्यव्रत राजाला दाखवलं आणि सांगितलं, राजा मी तुला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की या पृथ्वीचा प्रलय होणार आहे. आणि हे प्रलय होत असताना तू त्या सप्त ऋषींना घे आणि या ठिकाणी असलेल्या सर्व जीवांच्या सूक्ष्म रूपामध्ये ते जीव तू घेऊन त्या ठिकाणी एक नाव येईल, त्या नावेवर तू सर्वांना घे. त्या वादळामध्ये मी स्वतः येऊन त्या नावेमध्ये वासुकी सर्पाच्या माध्यमातून तू त्या नावेला माझ्या शिंगाला बांध आणि त्या नावेला मी त्या वादळामधून संपूर्ण तारून मी तुला त्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल आणि तिथून पुढं परत तुला या सृष्टीची निर्मिती करायची. आणि तोच सत्यव्रत राजा पुढे वैवस्वत म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्या ठिकाणी त्याने पुढं सृष्टीची निर्मिती केली. अशी सृष्टीची निर्मिती होत असताना पुढं देवदानवाचं युद्ध झालं. त्या ठिकाणी त्यांनी त्या रत्नासाठी समुद्र मंथन करण्याचं ठरवलं आणि त्या समुद्र मंथन करीत असताना मेरू पर्वताची रवी केली, वासुकीचा सर्प केला आणि त्या ठिकाणी अंश रूपानं त्या ठिकाणी कच्छ अवतार त्या ठिकाणी कासवाचं रूप घेतलं आणि त्या मेरू पर्वताच्या खाली भगवंतांनी थांबले आणि त्या पृथ्वीचा ऱ्हास होण्यापासून, पृथ्वीचं दुभंगण्यापासून थांबवलं. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा मत्स्य रूपाने अवतार घेतला. दुसरा अवतार झाला तो कच्छ रूपाने म्हणजे कासव रूपाने. आणि त्यानंतर भगवंत विष्णूच्या दर्शनासाठी संतादिक मुनी त्या ठिकाणी गेले. जय विजयाने त्यांना अडवलं, परंतु त्यांना अडवल्यानंतर त्यांनी त्यांना शाप दिला की तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल. आणि ते गेल्यानंतर ते दूत त्या ठिकाणी जे सेवक होते, द्वारपाल होते, ते भगवंताकडे गेले. त्यांनी सांगितलं, आम्ही आमची सेवा करीत असताना आम्हाला साधूचा शाप मिळाला, 3 जन्म आम्हाला राक्षसांचे घ्यावा लागणार आहेत, परंतु आमच्यावर कृपा करा. भगवंतानं सांगितलं, तुम्ही 3 जन्म घ्या, परंतु 3ही जन्मामध्ये उद्धार घेण्यासाठी मी अवतार घेईल. म्हणून पहिला जन्म झाला तो हिरण्यक्षाचा आणि हिरण्यकश्यपू या 2 राक्षसांच्या रूपाने त्यांनी जन्म घेतला. आणि त्या पहिल्या हिरण्यक्षाचा वध करण्यासाठी वराह रूप भगवंतानं घेतलं. आता वास्तविक हे प्रसंग खूप सांगण्यासारखे आहे. आता हा विषय बाबा भागवताचा आहे, परंतु आता आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण हे धावतं सांगणार आहेत. या 10 अवतार आपल्याला सांगावे लागणार आहेत. आपल्याला द्वापार युगापर्यंत जायचंय आणि तिथून कलियुगामध्ये आपल्याला जायचंय. या ग्रंथाची निर्मिती जिथून झालेली आहे म्हणून आपल्याला या 10 अवतारामध्ये अगोदर जावं लागणार आहे. म्हणून आपण हे धावत्या स्वरूपामध्ये हे अवतार त्या ठिकाणी घेणार होते. हिरण्यक्षाचा वध झाला, वराह अवतार घेतला, पृथ्वीला परत दाढेवर धरून वर आणलं, पृथ्वीला स्थापित केलं. आणि हिरण्यक्षाचा बंधू हिरण्यकश्यपू त्याला सुद्धा मग त्या आपल्या भावाच्या केलेल्या वधाचा राग आला आणि त्याने सुद्धा, आता ही सर्व कथा हिरण्यकश्यपूची आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावामध्ये त्या भगवंताचं मंदिर आहे, त्या नरसिंह भगवंताची कथा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. त्या कथेमध्ये वेळ घालण्यापेक्षा भक्त प्रल्हाद त्यांच्या पोटी जन्माला आला आणि त्या भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेऊन त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. आता हे संपूर्ण 4ही अवतार झाले, हे अंश अवतार झाले. आणि हे 4 अंश अवतार झाल्यानंतर पुढे भगवंतानं जे अवतार घेतले
ते अवतार कार्य करीत असताना पुढे वामनाचा अवतार झाला. बळीराजाला पाताळात घातलं. आता ही बळीराजाची कथा वेळ फार कमी आहे, तर परंतु थोडं सांगायचा प्रयत्न करू. थोडक्यात सांगू आपण. हा बळीराजा पूर्वजन्मामध्ये एक जुगारी होता. पूर्वजन्म त्याचा इतिहास. एक जुगारी होता आणि तो आपलं जुगार खेळायचा आणि त्याचं ते धन मिळायचं. ते धन घेऊन तो आपल्या एक वेश्येकडे जायचा, त्या वेश्येला ते द्यायचा. संपूर्ण पाप कर्म तो करायचा. परंतु असं करीत करीत असताना एक दिवस त्याच्या जीवनामध्ये जसा भाग्य उदयाला येतं तसं त्याचं भाग्य एक दिवस उदयाला आलं. आणि एक दिवस त्या वेश्येकडे ते धन घेऊन जात असताना, फुलं आणि धन घेऊन जात असताना त्याला रस्त्यामध्ये ठेच लागली आणि तो ठेच लागून त्या ठिकाणी तो पडला आणि त्या ठिकाणी एक जुनाट शिवलिंग होतं. त्या ठिकाणी पडला. त्या ठिकाणी जेव्हा जुनाट असं शिवलिंग होतं, त्या शिवलिंगावर ते संपूर्ण धन आणि फुलं त्या ठिकाणी पडले गेले. जसं आपण शिवरात्रीच्या कथेमध्ये बघतो, त्याला माहित नव्हतं, परंतु त्याच्या हातून ती सेवा घडत होती. तसं याला माहित नाही, याला मूर्छा आली आणि त्या मूर्छेमध्ये तो पडला आणि ते धन संपूर्ण त्या पिंडीवर अर्पण झालं. परंतु ज्यावेळी त्याला शुद्ध आली त्यावेळी त्याने ते बघितलं की आपल्या हातातलं संपूर्ण धन त्या पिंडीवर अर्पण झालेलं आहे. पश्चाताप झाला त्याला, आपण काय करतोय आजपर्यंत. आणि त्या ठिकाणी त्यानं मनोमन संपूर्ण धन त्या ठिकाणी ते अर्पण त्या पिंडीवर शिवाला केलं आणि तिथून त्याग घेतला आणि तिथून पुढं त्या संपूर्ण वाईट वागणं सोडून दिलं, चांगलं वागायला सुरुवात केली. परंतु त्याचं आयुष्य थोडं होतं, आयुष्य संपलं. त्याला यमदूतांनी न्यायला आले. यमदूत त्याला घेऊन गेले. त्याला यमसमेमध्ये उभं केलं आणि त्याला विचारलं, याचं काय आहे सांगा. आपल्या संपूर्ण पाप पुण्याचं त्या ठिकाणी विचारणा केली जाते. त्या ठिकाणी यमधर्मानं सांगितलं, याच्याकडे कुठलंच पुण्य नाही, फक्त संपूर्ण पाप याच्या जीवनामध्ये आहे आणि याला नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु त्याने विनंती केली, माझं काही थोडंफार पुण्य असतं तर बघा. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आहे, त्याच्या एका आयुष्यामध्ये याच्याकडून एकदा पुण्य झालेलं आहे. याने शिवाच्या पिंडीवर मनोभावे पुष्प आणि धन अर्पण केलेलं आहे. आणि याचं आता हे दैवत एवढं भोळं आहे. चोरे पिंडी दिला पाय, त्याच्या पूजने धाये देव. चोरानं ती घंटी काढण्यासाठी पिंडीवर पाय दिला, परंतु त्या भगवंतानं सांगितलं, याला मानस संपूर्ण देह मला यानं अर्पण केला. म्हणून त्याला सुद्धा देव प्रसन्न झाले. त्याच्या पूजने त्याला त्याचं पूजन करून घेतलं. तसं हे त्याचं पुण्य एवढं झालं की सांगितलं याचं पुण्य हे किती आहे. त्या पुण्याचा हिशोब केला तरी सांगितलं याचं पुण्य म्हणजे याला 3 तास इंद्रपद मिळू शकतं. एकदा केलेलं शिवपिंडीवर केलेलं दान आणि ते मनोभावे केलेलं दान, याच्यामुळे याला 3 तासाचं इंद्रपद मिळू शकतं. मग त्याला विचारलं, तुला पहिलं पाप भोगायचं का पुण्य भोगायचं. त्यानं सांगितलं, मला हे 3 तास पुण्य भोगण्याची संधी द्या. आणि ती पुण्य भोगण्याची संधी त्या ठिकाणी त्याला दिली. आता इंद्राला सुद्धा सांगितलं, तुम्ही यांना 3 तास यांना इंद्रपद द्या. आता खुर्ची कोणाला सोडावं वाटते का. इंद्राला खूप वाईट वाटलं. इंद्र सोडायला तयार होत नव्हता, परंतु सर्वांनी विनंती केली, सांगितलं तुम्हाला इंद्रपद 3 तासाकरता सोडावं लागेल, कारण त्याचं पुण्य तेवढं आहे. ते पुण्य भोगण्याकरता त्याला 3 तास तुम्ही इंद्रपद द्या. आणि त्याला ते 3 तासाचं इंद्रपद दिलं. 3 तासाचं इंद्रपद म्हणजे असं समजा आपल्याला मिळालेलं आयुष्य, ध्यानात ठेवा. आणि त्या 3 तासाच्या इंद्रपद मिळाल्यानंतर त्यानं काय केलं, त्यानं त्याचं जसं आपण आयुष्य आरामात भोगतो तसं त्यानं ते भोगलं नाही. इंद्रामध्ये आता काय तिथं संपूर्ण होतं, कामधेनू होत्या, रंभा नर्तिका, संपूर्ण सुख त्या ठिकाणी हात जोडून उभी होते. परंतु त्यानं ते संपूर्ण जे सुखाचा भोग सोडला आणि त्या ठिकाणी जे काही ऋषीमुनी होते, वशिष्ठ होते, विश्वामित्र होते, सांदीपणी
अशा सर्व ऋषींना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि स्वर्गातले जे काही संपूर्ण जे काही रत्न होते, चिंतामणी असेल, कामधेनू असेल, कल्पतरू असेल, जे काही त्या इंद्राचे जे काही वैभव होतं ते संपूर्ण या ऋषींना दान करून टाकलं. आणि 3 तास होण्याच्या आतच इंद्रपद सोडून बाजूला झाला. इंद्राला सांगितलं तुमचं इंद्रपद तुम्ही आता सांभाळून घ्या. त्या इंद्राने पाहिलं याने तर काहीच ठेवलं नाही 3 तासामध्ये आणि संपूर्ण वाटून दिलं. इंद्र तक्रार करू लागला, पण त्याने सांगितलं अरे इंद्रा, तू इतक्या दिवसापासून भोगतो तरी तुझी अजून इच्छा पूर्ण होत नाही. परंतु त्याने 3 तासामध्ये संपूर्ण भोगाचा त्याग करून त्या ठिकाणी संपूर्ण जे काही तुझं वैभव होतं ते संपूर्ण दान केलेलं आहे. आणि महाराज त्यांनी जे दान केलं त्या ऋषींना त्या इंद्राने नंतर त्यांची विनंती करून त्यांच्याकडून ते दान परत मिळवलं. परंतु मग याला पुन्हा यमधर्माकडे आणण्यात आलं आणि आता त्याला पुन्हा यमधर्मासमोर उभं केलं. आता सांगा म्हणे याच्या पुन्हा पुण्य आणि पापाचा हिशोब. त्यावेळी यमधर्माने हिशोब केला, आता याचा हिशोबच करता येत नाही म्हणे. याचा संपूर्ण पापाचा नाश झाला म्हणे. परंतु याने जे काही 3 तासामध्ये जे दान केलेलं आहे, त्याने 3 तासाचा जो सदुपयोग केला, त्याच्यामुळं त्याला पुढं हा प्रल्हादाचा पुत्र विरोचनाचा पुत्र बळीराजा म्हणून हा जन्माला येईल आणि याला बळीराजा म्हणून संपूर्ण विश्वामध्ये याची कीर्ती होईल. असा तो बळी, त्या बळीने त्या ठिकाणी जन्म मिळाला. आपल्याला सुद्धा भगवंतानं देह दिलेला आहे, आयुष्य दिलेलं आहे, परंतु याचा सदुपयोग आपण करायला पाहिजे. जसं त्यानं 3 तासामध्ये त्याच्या जीवनाचा सदुपयोग करून घेतला. जी संधी मिळाली, आपल्याला सुद्धा संधी मिळालेली आहे आपल्या जीवनाची, आपण सुद्धा सदुपयोग करून घ्यावा. दान धर्म केला पाहिजे, दान धर्मातून पुण्य मिळवलं पाहिजे, ज्याकडून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा आपला उपयोग होईल, पुढच्या जन्मामध्ये आपल्याला उपयोग होईल. आणि त्या ठिकाणी मग बळीची कीर्ती वाढली. बळीच्या कीर्ती वाढल्यानंतर इंद्रपदाला पुन्हा धोका निर्माण झाला. पुन्हा मग त्यांनी भगवंतानं वामनाचं रूप घेतलं, बळीला पाताळामध्ये घातलं. त्याच्यानंतर परशुराम अवतार झाला. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी परशुरामानं केली. आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राने अवतार घेतला आणि बोलिले वाल्मिक तैसेच करीन वर्तवणी दावीन नामा म्हणे. वाल्मिक ऋषीनं जसं लिहून ठेवलं तसं आचरणीय असं प्रभू रामचंद्राचं आचरण त्या ठिकाणी केलं आणि वागून दाखवलं की जे आपण आज वागलं पाहिजे. आचरण जे कोणाचं आपण केलं पाहिजे ते फक्त प्रभू रामचंद्राचं. त्यानंतर अवतार प्रभू रामचंद्रांचा झाला आणि द्वापार युगाला सुरुवात झाली. भगवंत कृष्णाने त्या ठिकाणी अवतार घेतलेला आणि ह्या भगवंताचा अवतार जे आनंद आहे, आणि सगळीकडे आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. ओ गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा सर्वांनी भजन करा, टाळी वाजवून. क्या बात आहे. हे गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मनोहर नंदलाला. हे गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. जय हो. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला.
सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचं 2 मिनिटं सर्वांनी. आनंद घ्या. कृष्ण जन्माचा आपण आनंद साजरा करायचा आहे आपल्याला. कमी वेळामध्ये आनंद घ्यायचा आपल्याला. हा. वा वा वा. पायाची कळे मोडत कळ लागली. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. हे गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदला. हे गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. हे गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला ओ गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. मनोहर नंदलाला. सर्वांनी वरती वरती हात करा. सर्वांनी वरती हा. ओ गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदला. जय हो. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. हे गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. हे गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. जय हो. गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. हे गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बसा 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 बसा. या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाचं आगमन झालेलं आहे आणि द्वापार युगाला सुरुवात झाली. भगवंतानं अनेक लीला केल्या. पुढे संपूर्ण अवतार कार्य झालं आणि आता ज्यावेळी हे द्वापार युग संपण्याची वेळ आली आणि कलियुगाला प्रारंभ होणार आहे, त्यावेळी भगवंतानं या ठिकाणी सर्वांना बोलावलं आणि सांगितलं आता आपल्याला कलियुगाला प्रारंभ होणार आहे. माणसाचं आयुष्य आता अल्प राहणार आहे आणि या ठिकाणी भगवंताची भक्ती करण्यासाठी किंवा भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा अवतार कार्य आणण्यासाठी आपल्याकडे आता वेळ कमी आहे. म्हणून यापुढं ही जी भक्ती आहे ही आपल्याला संत रूपानं या ठिकाणी आपल्याला कार्य करायचंय. आणि त्या ठिकाणी मग कोणी कोणतं कार्य करायचं याच्यासाठी भगवंतानं सर्वांची मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंग मध्ये ह्या नवनारायणांना प्राचारण केलं. जे काही जे नवनारायण होते म्हणजे वृषभ देवाचे 100 पुत्र. वृषभ देवाच्या 100 पुत्रापैकी 81 पुत्रांनी संन्यास घेतला आणि 10 पुत्रांनी राज्य स्थापित केले. त्याच्यामध्ये एक भरत राजा, आपल्या जे भारत देशाचं जे नाव पडलेलं आहे तो भरत, त्या ऋषभदेवाचा पुत्र. आणि त्या 100 पुत्रापैकी जे 9 पुत्र होते ते 9 नारायण. हे 9 नारायण या ठिकाणी पुढं नवनाथाच्या रूपानं कार्य करण्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये कवी नारायण, हरिनारायण, करभजन नारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, द्रुमिल नारायण आणि चमस नारायण, अविरोत्त नारायण आणि पिंपलायन नारायण, असे हे 9 नारायण. हे नवनाथाच्या रूपाने यांनी या सृष्टीमध्ये अवतरित व्हायचंय आणि यांना ते कार्य करायचंय ते त्यांना सांगण्यात आलं. आणि त्या ठिकाणी भगवंताबरोबर जे जे होते, उद्धवाला सांगितलं
की तू नामदेव म्हणून जन्म घे. कुब्जा दाशीला सांगितलं तू जनाबाई म्हणून त्या ठिकाणी अवतार घ्यायचा आहे. जामवंताला सांगितलं नरहरी सोनार म्हणून त्या ठिकाणी तुला अवतार घ्यायचा आहे. हनुमंतरायाला सांगितलं तुम्ही रामदास स्वामी म्हणून. असे प्रत्येकाला, कारण हे जे काही आजचे संत आहेत हे आजचे नाही, हे अनेक जन्मापासून भगवंताबरोबर त्यांनी जन्म घेतलेले आहेत. आणि त्यामुळंच आपल्याला काही लोक शंका विचारतात महाराज की जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा नामदेव महाराज असतील, यांनी आज जे अभंग लिहिलेले आहेत, कृष्ण जन्माचे अभंग आहेत, राम जन्माचे अभंग आहेत, संपूर्ण वामन अवताराचे अभंग आहेत, आणि ज्या काही लीला त्या ठिकाणी केलेल्या होत्या त्या लीलावर गवळणी लिहिल्या, अभंग लिहिले, त्यावेळी हे होते का? यांनी ही लिहिले कसे? परंतु हे आजचे संत नाहीत. जे प्रल्हाद होते तेच पुढे अंगद झाले, राम अवतारामध्ये अंगद झाले, आणि कृष्ण अवतारामध्ये तेच उद्धव झाले, आणि पुढे उद्धव पुढे नामदेव महाराजांचा अवतार म्हणून जन्माला आले, आणि तेच नामदेव महाराज परत जगद्गुरु तुकोबाराय म्हणून उरलेलं कार्य करण्यासाठी जन्माला आले. जातो येतो आम्ही देवाच्या संगाती, जातो येतो आम्ही देवाच्या संगाती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती, जातो येतो आम्ही देवाच्या संगाती, जातो येतो आम्ही देवाच्या संगाती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती. सुख म्हणे गात देव नाम, सुख म्हणे गात देव नाम, जातो येतो आम्ही देवाच्या संगती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती, जातो येतो आम्ही देवाच्या संगती. जातो येतो आम्ही देवाच्या संगती. ते संतांनी सांगितलं आम्ही देवाबरोबर येतो आणि देवाबरोबर प्रत्येक अवतारामध्ये परत जात असतो. म्हणून हे संपूर्ण अवतार घेण्यासाठी या नवनारायणांना पाचारण करण्यात आलं. त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं, आम्ही सगळे संतांनी सांगितलं तुम्ही असे असे अवतार घ्या. भगवंतानं सांगितलं आम्ही सुद्धा या ठिकाणी अवतार घेणार आहोत. शिव हे निवृत्तीनाथाच्या रूपानं अवतार घेणार आहेत. स्वतः विष्णू ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने अवतार घेणार आहोत. ब्रह्मदेव सोपान होणार आहेत, आणि जी काही आदिशक्ती आहे ती मुक्ताबाई म्हणून या ठिकाणी कलियुगामध्ये अवतार घेऊन या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी कार्य करण्याचं त्या ठिकाणी ठरलं. आणि असं ठरल्यानंतर कलियुगाचा अंत झालेला आहे. भगवान निज धामाला निघून गेलेले आहेत आणि कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. आता कलियुगाला प्रारंभ झाला आणि उपरेचीर वसू जात असताना आता कलियुगामध्ये जे काही भक्ती होईल, जे काही संपूर्ण होईल, ज्या विश्वाचं कल्याण होईल ते या साधू संतांच्या याने होणार आहे. या ठिकाणी या कलियुगामध्ये जर श्रेष्ठ कोणी असतील तर ते फक्त साधू. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना,
साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना 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 साधू थोर साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये फक्त साधू श्रेष्ठ आहे. आणि त्या ठिकाणी कलियुगाला प्रारंभ झाला आणि या नाथ संप्रदायाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. उपरीचर वसू जात असताना त्या ठिकाणी उर्वशीला बघितला आणि त्या उर्वशीला बघितल्यानंतर उपरीचर वसूचं तेज संकलित झालं आणि तेज त्या यमुनेच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पडलेलं आहे. यमुनेच्या पाण्यामध्ये ज्या ठिकाणी तेज पडलं त्या ठिकाणी त्या माशानं एक अन्न भक्षण करावं म्हणून त्या तेजाला भक्षण केलेलं आहे. आणि जे काही हे नवनारायण अवताराच्या प्रतीक्षेत होते त्या नवनारायणपैकी कवी नारायणानं बघितलं त्या मच्छाच्या पोटामध्ये ते उपरीचर वसूचं तेज गेल्यानंतर त्या ठिकाणी कवी नारायणानं त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. आणि त्या मच्छाच्या पोटामध्ये त्या कवी नारायणाचा गर्भ वाढीस लागलेला आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये तो गर्भ इकडे वाढत असताना नारद महर्षी कैलासामध्ये नारायण नारायण करीत भजन करीत नारायण मुनी नारद महर्षी त्या ठिकाणी कैलासामध्ये गेलेला आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 जय हो नारायण 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 हे श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 जय हो नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे लक्ष्मी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 हे बद्री नारायण 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 श्री नारायण 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 ओ नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवान की जय. नारद महर्षी त्या ठिकाणी भजन करीत करीत कैलासामध्ये गेलेला आहे. पार्वती मातेकडे गेले. पार्वती मातेनं स्वागत केलं. या महर्षी फार दिवसातून आले. आता नारद महर्षीने सांगितलं काय करावं. अलीकडं तुम्ही संसारी लोकांचं काही खरं नाही. तुम्ही काही खरं बोलत नाही. त्याच्यामुळं आमच्यासारख्या ब्रह्मचार्याचं काय खऱ्या गोष्टी आहे आम्ही त्याच्यामुळे यायचं कंटाळा करतो. सांगितलं काय झालं महर्षी असं आमच्याकडून काय खोटं बोललं गेलं. त्यावेळी नारद महर्षीने सांगितलं आता नारद महर्षी आता आपण म्हणतो कळीचे नारद कळ लावायसाठी जात होते परंतु तसं नाही. ज्या ज्या वेळी कुठं काही करायचं असेल त्या त्यावेळी नारद महर्षी जाऊन ते कार्य करत होते आणि त्याच्यातून चांगलंच व्हायचं. नारद महर्षीने कुठेही कळ लावलेली नाही. आजकाल आपण चुकीचा अर्थ करतो आणि एखादा जर काही भांडणं लावणारा असेल तर आपण कळीचा नारद म्हणतो. नारद इतके सामान्य नव्हते. भांडणं लावायचे परंतु त्या भांडणातून काहीतरी चांगलं निर्माण होत होतं. चांगलं होण्यासाठीच भांडणं लावायचे. आणि त्या ठिकाणी शिवाचं आणि पार्वतीचं भांडण त्या ठिकाणी नारदाने लावलं आणि नारदाने पार्वती मातेला सांगितलं माते तुमच्याबरोबर शिव सुद्धा खरं बोलत नाही. पार्वती मातेने सांगितलं असं होणारच नाही माझ्याशी संपूर्ण खरं सांगतात. अहो तुम्हाला काहीच माहित नाही. आता असा एक शब्द आहे महाराज बाबा
जर आपण असं म्हटलं ना तुम्हाला काहीच माहित नाही म्हटल्यानंतर समोरचा माणूस त्याला असं वाटतं काहीतरी फार मोठं आहे. एवढा शब्द वापरायचा, तुम्हाला काहीच माहित नाही, अशी उत्सुकता तयार होते नक्की काय आहे. आणि असं पार्वती मातेला सांगितलं तुम्हाला काहीच माहित नाही, शिव तुम्हाला काहीच सांगत नाही. आणि पार्वती मातेला वाटलं आता आपल्याला विचारावं लागेल. शिवांचं समाधीमधून उत्थान झालं आणि शिव त्या ठिकाणी आलेले आहेत. पार्वती माता रागामध्ये आहे, पार्वती माता बोलायला तयार नाही, पाणी द्यायला तयार नाही. शिवाने विचार केला आता पार्वती मातेला राग आलेला आहे. कशाचा राग आलेला आहे विचारलं पार्वतीला, अरे तुला झालंय काय? काही बोलू नका, मला तुम्ही खरं सांगत नाही, खरं बोलत नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवते, परंतु तुम्ही माझ्याशी खोटं वागतात. आता त्यावेळी शिवानी लक्षात आलं काहीतरी झालेलं आहे. शिवानी विचारलं कोणी आलं होतं का? म्हणे हो, नारद महर्षी येऊन गेले, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला काहीच खरं सांगत नाही. आणि त्या ठिकाणी शिवानी विचार केला, हा बरोबर, नारदाने जे केलेलं आहे ते बरोबर आहे. तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळ आहे ती कशाची आहे ते तुम्ही मला आजपर्यंत सांगितलेलं नाही. भगवंतानं विचार केला, शिवाने विचार केला, ठीक आहे तू म्हणते ते बरोबर आहे. अरे परंतु ही जी काही मुंडमाळ माझ्या गळ्यामध्ये आहे ही तुझ्या प्रेमाचं स्वरूप प्रतीक म्हणून मी प्रत्येक ही मुंडमाळ गळ्यामध्ये घालतो. तुझ्या प्रत्येक जन्माची आठवण म्हणून ही मुंडमाळ, मी प्रत्येक जन्माची एक एक आठवण म्हणून ही मुंडमाळ माझ्या गळ्यामध्ये घातलेली आहे. मग पार्वतीने विचार केला, माझे जन्म झाले आणि तुमचे म्हणे माझे जन्म नाही, मी चिरंजीव आहे, चिरंतन आहे, मला नाश नाही, परंतु तुला जन्म घ्यावे लागतात, परत माझी आराधना करावी लागते, परत मला प्राप्त करावं लागतं. म्हणून मग सांगितलं मला हे ब्रह्मज्ञान जे आहे ते मला सांगा, जे चिरंतन तत्व आहे ते चैतन्य तत्व मला सांगा. आणि त्या ठिकाणी हे तत्व ठिकाणी नंदीवर बसून शिव पार्वती यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी एकांतामध्ये गेलेले आहे. कारण हे तत्व जे ज्ञान आहे हे 6 कानापर्यंत जाता कामा नये. हे ज्ञान देत असताना हे फक्त 4 कानापर्यंतच राहिलं पाहिजे. म्हणजे सांगणाऱ्याचे 2 कान आणि ऐकणाऱ्याचे 2 कान, म्हणून हे 4 कानापर्यंतच ते ज्ञान सांगण्याचा अधिकार त्या काळात. असं ते गुह्य ज्ञान सांगण्यासाठी यमुनेच्या तीरावर एकांत ठिकाणी गेलेले आहेत, नंदीला वरती ठेवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी या माशानं ते कवी नारायणाचं तेज प्राशन केलं होतं आणि त्या ठिकाणी गर्भ वाढलेला होता त्या पाशाच्या पोटामध्ये, त्याच ठिकाणी नेमका हे शिव पार्वती गेले आणि ते ब्रह्मज्ञान शिवाने पार्वतीला सांगायला सुरुवात केली. पार्वती मातेला ते ज्ञान सहन झालं नाही, त्यांना ती झोप लागली. परंतु तेच ज्ञान त्या कवी नारायणानं मच्छ्याच्या पोटामध्ये ऐकलं. आणि पार्वती मातेला झोप लागल्यानंतर मच्छ्याच्या पोटामधून तो कवी नारायण होंकार देऊ लागला. परंतु पार्वती मातेच्या होंकारामध्ये आणि मच्छ्याच्या पोटामधून येणाऱ्या होंकारामध्ये बदल वाटल्यानंतर शिवाने डोळे उघडले आणि बघितलं तर पार्वती मातेला झोप लागलेली आहे. अरे हे ज्ञान आणि हा ओंकार कोण देत? तर त्यांनी बघितल्यानंतर ज्ञानानं त्या ठिकाणी तो मासा आणि त्या माशाच्या पोटामध्ये कवी नारायण आहे आणि कवी नारायणाने हे संपूर्ण ज्ञान ऐकलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी कवी नारायणाला सांगितलं हे ज्ञान तू ऐकलं, परंतु हे ज्ञान गुरुमुखातून आल्याशिवाय फलद्रूप होणार नाही. तू हे ज्ञान जरी ऐकलेलं असेल परंतु या ज्ञानाचा तुला उपयोग होणार नाही. परंतु तुझ्यावर मी कृपा करीन, तुला आनंदवनामध्ये ज्यावेळी आनंद पर्व येईल त्या ठिकाणी तुला हे ज्ञान मी परत गुरुच्या मुखातून, प्रभू दत्तात्रयांच्या मुखातून तुला हे ज्ञान मी ऐकवीन आणि ते फलद्रूप होईल. आणि त्या ठिकाणाहून शिव पार्वती निघून गेलेले आहे कैलासामध्ये. आणि शिव पार्वती निघून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी मच्छ्याच्या पोटामध्ये गर्भ वाढायला लागलेला आहे. हळूहळू गर्भ वाढत गेलेला आहे आणि अशी वेळ त्या ठिकाणी आलेली आहे की त्या मच्छ्यानं ते अंड पूर्ण अवस्थेत आल्यानंतर ते अंड त्या नदीच्या किनाऱ्याला टाकलेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण देवतांना आनंद झालेला आहे की या ठिकाणी पहिला नाथ अवतरित होणार आहे. त्या ठिकाणी त्या नदीच्या किनारी सकाळची सुंदर अशी वेळ आहे. सकाळचं कोवळं ऊन त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्या नदीच्या किनारी त्या संपूर्ण जलाचा सुवर्णासारखा रंग त्या ठिकाणी आलेला आहे. पक्षी त्या ठिकाणी झाडावर
मंजूळ गीत गात आहेत, कारण एका भगवंताचं आगमन या ठिकाणी होणार आहे. ही संपूर्ण चाहूल या विश्वाला लागलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये कमिक नावाचा कोळी त्या ठिकाणी आपले मासे पकडण्यासाठी त्या नदी किनारी आलेला आहे. सकाळची वेळ आहे आणि एक बगळ्याचा थवा त्या ठिकाणी मासे खाण्यासाठी त्या बगळ्यांचा थवा त्या ठिकाणी उतरलेला आहे. आणि त्या बगळ्याच्या थव्याने ते अंड बघितलं आणि अंड बघितल्यानंतर अन्न अन्न म्हणून त्यांनी त्याच्यावर चोच मारल्याबरोबर त्या ठिकाणी एक दिव्य तेज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातून आवाज झालेला आहे. आणि त्या ठिकाणी तो बगळ्यांचा थवा त्या ठिकाणी उडून गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या मच्छिंद्रनाथांचा अवतार या ठिकाणी झालेला आहे. मच्छिंद्रनाथ भगवान की त्या ठिकाणी त्या अंड्यामधून त्या मच्छिंद्रनाथाचं दिव्य तेज त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे. त्या कमिकानं बघितलं. पक्ष्यांचा थवा उडाल्याबरोबर त्याचं लक्ष गेलेलं आहे. त्या ठिकाणी दिव्य तेज दिसतंय. त्या ठिकाणी तो धावत धावत तो कमिक त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्यानं ते सुंदर बालक त्या ठिकाणी बघितलं. त्या बालकाचं रडत असलेलं बालक त्याने घेतलं, हातामध्ये घेतलं, आपल्या अंगावर असलेल्या वस्त्राने त्याला गुंडाळलं. आणि तो कमिक म्हणजे एक शिवभक्त होता आणि त्याच्या पोटी मूलबाळ नव्हतं. तोही पुत्राच्या प्रतीक्षेमध्ये भगवंताची पूजा अर्चा सतत करीत होता. त्याच्या जीवनामध्ये तेवढं एक दुःख होतं की त्याला मूलबाळ नव्हतं. आणि ते मूलबाळ नसलेला तो कमिक आणि त्याला त्या ठिकाणी ह्या बाळाचा त्या ठिकाणी त्याला सापडल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की एखाद्या निर्धनाला जसा परी सापडावा तसा त्याला आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये त्याने त्या बाळाला घेतलेला आहे आणि तो गावामध्ये पळत गेलेला आहे. गावामध्ये जात असताना लोकांनी त्याला विचारायला लागले, अरे कमिका काय आहे? त्याने सांगितलं, मला नदी किनारी भगवंताच्या कृपेने या बालकात सापडलेलं आहे. या बालक भगवंतानं आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला बालक नव्हतं, आमची इच्छा भगवंतानं पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला हे बाळ या भगवंतानं दिलेलं आहे. आणि या भगवंताचा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी भगवंताची आकाशवाणी सुद्धा झाली. आणि भगवंतानं सांगितलं, हा बाळ असा दिव्य आहे की याचं नाव तुम्ही मच्छिंद्रनाथ म्हणून ठेवा. आणि त्या ठिकाणी तो आपल्या घरी गेलेला आहे. संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झालेला आहे. पत्नीला हाक मारली, पत्नी धावत बाहेर आलेली आहे. आणि पत्नीनं त्या आपल्या पतीजवळ ते बघितलेलं त्या मुलाला बघितलं आणि तिने विचारलं, काय कुणाचं बाळ आहे? त्यांनी सांगितलं, भगवंतानं आपल्याला हा प्रसाद दिलेला आहे. आपली भगवंतानं आपली इच्छा पूर्ण केलेली आहे आणि ते बाळ त्या मातेकडे दिलेलं आहे. आणि त्या मातेकडे बाळ दिल्यानंतर मातेला खूप आनंद झालेला आहे. मातेने त्या बाळाला आपल्या उराशी लावलं. आणि हा भगवंत एवढा कृपाळू आहे महाराज की ज्या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं संगोपन करण्याचं काम हा भगवंत करत असतो. ज्या मातेच्या पोटी त्या बाळानं जन्म घेतलेला नसला तरी परंतु त्याची संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी भगवंतानं केलेली आहे. बाळ दूध गुण करीतो उत्पत्ती, 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 बाळा दूध कोण 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 करीतो उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोरी, वाढवी श्रीपती सवे दोरी, बाळ दूध गुण करीतो उत्पत्ती, 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 बाळा दूध कोण 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 करीतो उत्पत्ती.
जन्माला आलेल्या बाळाच्या दुधाची व्यवस्था भगवंत करीत असतो. आपण उगीच चिंता करीत असतो, माझ्यानंतर याचं काय होईल, अरे कुणाचीही चिंता करू नका. तो भगवंत सर्वांची चिंता करणार आहे. एकला पोषितो जगाशी तो, कारे नाठविशी कृपाळू देवाशी, एकला पोषितो जगाशी तो. संपूर्ण जगाचं पालन पोषण तो एकटा करतो. कोणाची चिंता करीत नाही, कोणालाच तो उपाशी ठेवीत नाही. एकदा काय झालं, छत्रपतींनी दुष्काळ पडला आणि छत्रपतींच्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी आता या मजुरांना काहीतरी काम द्यायचं म्हणून गडकिल्ल्यांची सुधारणा सुरू केली. गडकिल्ल्यांची कामं सुरू केले आणि त्या ठिकाणी कामं सुरू असताना रामदास स्वामी त्या ठिकाणी छत्रपतींना भेटण्यासाठी आले. भेटण्यासाठी आल्यानंतर छत्रपतींनी सांगितलं, महाराज असा दुष्काळ पडला, या जनतेचे खाण्याचे हाल झाले, त्याच्यामुळे यांना काहीतरी काम म्हणून आपण आता या गडाचं काम सुरू केलेलं आहे आणि या मजुरांच्या हातांना काम मिळेल यांना आणि यांच्या भोजनाची, यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था या ठिकाणी होईल म्हणून आपण हे सर्व काम सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी रामदास स्वामींनी काही बोलले नाही, परंतु महाराज आपण जरा आता कामाची पाहणी करू म्हणून त्या ठिकाणी गडावर रामदास स्वामी आणि छत्रपती त्या ठिकाणी गेलेले आहे. ते काम सुरू होतं. त्या ठिकाणी एक मोठा दगड पडलेला होता आणि त्या दगडावर रामदास स्वामींनी 2 कामगारांना बोलवलं आणि तो दगड फोडायला सांगितलं. आणि तो दगड फोडल्याबरोबर त्या दगडामधून एक मोठ्या विशाल दगडामधून एक बेडूक बाहेर पडला. आणि त्यावेळी रामदास स्वामींनी फक्त एवढंच म्हटलं की छत्रपती, याची सुद्धा काळजी आपणच करता. त्यावेळी छत्रपतींच्या लक्षात आलं स्वामींना काय म्हणायचंय. त्यावेळी छत्रपतींनी सांगितलं, नाही, भगवंतच त्याची सर्वांची काळजी करतो. मला सांगायचं काय की भगवंत कुणाची काळजी करत नाही, प्रत्येकासाठी भगवंत काळजी करतो, प्रत्येकाची भगवंत काळजी करतो. म्हणून आपण चिंता करण्याची गरज नाही. संपूर्ण जगाचं पालन पोषण तो भगवंत करीत असतो आणि त्या बाळाच्या दुधाची निर्मिती त्या मातेच्या हृदयामध्ये केलेली आहे आणि त्या मातेनं पालन पोषण त्या बाळाचं सुरू केलेलं आहे. अत्यंत लाडानं प्रेमानं. ज्यांना मूल नव्हतं त्यांना अनेक वर्षानंतर मूल मिळालं होतं. मुलाचा आनंद काही वेगळाच असतो. मातेला मुलाबद्दल मातेचे जे काही प्रेम असतं ते वेगळंच असतं. ती माता ही सतत त्या मुलाच्या हिताचा कळवळा त्या मातेला असतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशी ती माता, प्रत्येक माता आपल्या कुटुंबाची काळजी करीत असते. तसेच आमच्या सुशीलामाई अक्का फार जीवनामध्ये त्यांनी इतकी सेवा संपूर्ण वारकऱ्यांची केली. मला एक प्रसंग सांगावासा वाटतो की ज्या वेळी आम्ही गावामध्ये सप्ताह करायचो महाराज, आणि सप्ताह करीत असताना त्या काळामध्ये वर्गणी करायला वस्त्यावर फिरावं लागायचं. आणि फिरत असताना आमच्या संपूर्ण वर्गणीदारांचा आणि सर्वांचा असा नियम होता की त्या बाजूने सुरुवात करायची. सकाळी सुरुवात केल्यानंतर इथपर्यंत यायला आम्हाला दुपार व्हायची. आणि दुपार झाल्यानंतर या ठिकाणी या माऊलीनं जितक्या वर्ष आम्ही वर्गणीला यायचो तितक्या वर्ष दुपारी आमच्या भोजनाची व्यवस्था या माऊलीनं करून ठेवायची. त्या ठिकाणी या माऊलीनं अनेक वारकऱ्यांची सेवा केली. तसेच या कुटुंबाची फार मोठं आधारवड म्हणून या माऊलीनं हे कुटुंब सांभाळलेलं आहे. मामाच्या पाठीमागं असेल, वाल्मिक दादांच्या नंतर असेल, या माऊलीनं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे. संपूर्ण कुटुंबाचं सांभाळ या माऊलीनं केलेलं आहे. खूप या माऊलीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. अशा या प्रत्येक माऊलीच्या मनामध्ये आपल्या लेकराविषयी, मुलाविषयी आदर असतो. आणि या पालन पोषण केलं. 7 वर्षाचा मच्छिंद्रनाथ झालेला आहे. अनेक कोड कौतुक त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचे त्यांनी केले. आणि मच्छिंद्रनाथ पुढे वडिलाबरोबर जो काही व्यवसाय होता तो व्यवसाय म्हणजे मासे पकडण्याचा वडिलांचा, त्यांच्या बरोबर मासे पकडण्यासाठी हा मच्छिंद्रनाथ गेला. आणि त्या ठिकाणी बघितलं, आता वडिलांनी एवढं सांगितलं, मी मासे धरून बाहेर आणतो, तेवढे फक्त
त्या टोपलीमध्ये टाकायचे. बाहेर पडलेले मासे टोपलीत टाकायचे. त्या जाळ्यामधून धरून आणलेले मासे तडफड करायचे बाबा. आणि त्या माशांची तडफड मच्छिंद्रनाथाला पाहावली नाही. कारण एक जीव मरणासाठी तडफड करतोय, पाण्यामध्ये जाण्यासाठी तडफड करतो. कारण मच्छिंद्रनाथाला सुद्धा पूर्व आपल्या जन्माची कल्पना होती. गर्भावस्थेमध्ये आपण स्मरण झालं मच्छिंद्रनाथाला का आपण मच्छ्याच्या पोटामध्ये जन्म घेतलेला आहे. आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे त्या कुळाचाच नाश आपल्या समोर होतोय. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण आहे. जर झाडाने जर दांडा दिला नाही तर दुसरं झाड तुटणार नाही. म्हणून आपल्या कुळाचा नाश आपल्या हातूनच जर होत आहे. आपणच जर माशांना मारायला लागलो तर आपल्या कुळाचा नाश आपण करतोय. हे मच्छिंद्रनाथाला पाहावलं नाही, कारण हा मुळातच भगवंताचा अवतार होता. आणि हे पाहावलं नाही. मच्छिंद्रनाथानं ते मासे संपूर्ण पाण्यात सोडायला सुरुवात केली. वडील मासे धरून आणायचे, पाठीत टाकायचे आणि हाय संपूर्ण मासे पाण्यात सोडून द्यायचे. वडिलांनी बघितलं, अरे मासे कुठे गेले? त्यांनी सांगितलं, मी सर्व पाण्यात सोडून दिले. वडील रागावले, अरे असे जर मासे पाण्यात सोडले तर मग तुला भीक मागून खावं लागेल. आणि तेवढाच उपदेश मच्छिंद्रनाथाने मनामध्ये घेतला की असा दुसऱ्याचा जीव घेऊन जगण्यापेक्षा, दुसऱ्याचं जीव घेऊन पोट भरण्यापेक्षा मी भिक्षा मागून खाल्लेलं चालेल. खरोखर भिक्षेचं अन्न हे पवित्र अन्न असतं. म्हणून नाथ संप्रदायामध्ये भिक्षेला फार महत्व आहे. आजही गाणगापुरामध्ये भिक्षेला महत्व आहे. कारण भिक्षेचं अन्न हे पवित्र अन्न असतं. त्याला कुठलंही पाप त्या भिक्षेच्या अन्नाला नसतं. म्हणून त्या ठिकाणी वडिलांनी ज्यावेळी सांगितलं तुला भिक्षा मागून खायची का, तेवढाच उपदेश त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने घेतला. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणावरून वडिलाची नजर चुकून त्या जंगलामध्ये पळून गेलेला आहे. मच्छिंद्रनाथ त्या जंगलामध्ये खोल अंतरावर अनेक अंतर चालून गेलेलं आहे मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथाने त्या बद्रिकाश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक निवांत जागा मच्छिंद्रनाथाने बघितली. आणि मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी विचार केला. आणि मच्छिंद्रनाथाला स्मरण झालं की जे गर्भामध्ये आपण शिवांचे जे उपदेश ऐकला होता त्याचं स्मरण मच्छिंद्रनाथाला झालं. आणि मच्छिंद्रनाथानं ठरवलं आपण आता शिवाची आराधना करायची. आणि शिवाची आराधना करण्यासाठी भगवान मच्छिंद्रनाथाने सुरुवात केलेली आहे. आणि ती शिवाची आराधना आता सर्वांना विनंती आहे की जसं मच्छिंद्रनाथानं समोर शिवाचं स्वरूप तयार करून जे भगवंताचं नामस्मरण केलं तसं आपण सर्वांनी त्या भगवंताचं शिवाचं स्वरूप समोर ठेवून त्या ठिकाणी जे शिवाचं भजन होईल ते सर्वांनी करायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
अवधूत चिन्ह श्री गुरुदेव ओम चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय. 12 वर्ष अखंड असं शिवाचं भजन त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं केलं. 12 वर्षाची तपश्चर्या मच्छिंद्रनाथाची पूर्ण झालेली आहे. काय तयारी झाली का? आज आपल्याला कथा सुरू व्हायला उशीर झालेला आहे. थोडस सुरुवात होती आजची. काय तिकडे काय नेमका सरपंचाचं काय 9:30 वाजले ना. सांगा जाल तसं तुम्ही गाड्या जरी, पण आता उशिरा सुरुवात झाली ती ना. आज उद्या आपली 7ला बरोबर आपण सुरुवात करू. आज थोडी उशिरा सुरुवात झाली. आता आपण मच्छिंद्रनाथाला तपश्चर्याला बसून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करतायत आणि त्या ठिकाणी आता उद्या त्यांना अनुग्रह द्यायला दत्तप्रभूंचा अवतरण होईल, शिवाचं अवतरण होईल. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण या कथेला येत असताना महिला मंडळाला विनंती आहे, आपल्याला जर आपल्या घरून जर वड्याचा प्रसाद करून आणता आला तर या ठिकाणी नाथांना जो प्रसाद असतो तर ज्यांना शक्य होईल त्यांनी आपला स्वतःचा प्रसाद या ठिकाणी नाथांसाठी आणायचा आहे वड्याचा. आणि ज्यांना जोडीनं जे जे काय आलेले आहेत त्यांनी सर्वांनी आरतीला या ठिकाणी उपस्थित राहायचंय. या ठिकाणी नियोजन होईल आरतीचं आणि परिसरातील सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जोडीने येऊन या ठिकाणी या नाथांच्या आरतीचा लाभ घ्यावा. येत असताना आपले ताट आरतीचे बरोबर घेऊन आले आणि या ठिकाणी हा आनंद हे पुण्य घेतलं तर खूप चांगलं होईल. म्हणून सर्वांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी या ठिकाणी जोडीने यायचंय आणि या ठिकाणी या नाथांची आरती या ठिकाणी करायची. आता आपण आरतीला या ठिकाणी या कथेला ज्यांनी साथ संगत केली असे, आता यांची साथ संगत म्हणजे हे माझे दोन्ही हात आहेत. यांच्याच शक्तीवर ही कथा या ठिकाणी सुरू आहे. हे जसे नेतील तसं मला जावं लागतं आणि या ठिकाणी परिसरातून उपस्थित झालेल्या सर्वांच्या चरणावर मी वंदन करतो. या ठिकाणी आमचे रामवाडी भजनी मंडळ पावडे बाबा असतील, अविनाश दादा असतील, आमचे डायरेक्टर फकीर भाऊ त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गावातील सर्वच श्रेष्ठ ज्ञानाने आहेत, वयाने आहेत, माझ्यापेक्षा सर्व ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आज आपल्याला थोडा वेळ झालेला आहे.